डोळे निरोगी तर जग सुंदर. वाडिया पार्क लेडीज क्लब येथे नुकताच श्रावणी शुक्रवारचा हळदी कुंकू समारंभ साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा निलिमा औटी होत्या. सेक्रेटरी सौ सुनीता देव यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी डोळे निरोगी तर जग सुंदर या विषयावरती मार्गदर्शन केले. सौ नेहा तांबोळी यांनी परिचय करून दिला. नगरमधील सुप्रसिद्ध नेत्र व रेटिना तज्ज्ञ डॉक्टर क्षितिज सुचित तांबोळी यांनी महिलांना 50 नंतर डोळ्याची घ्यावयाची काळजी तसेच लवकर हस्तक्षेप उपचार पद्धतीत करण्यात येणाऱ्या तपासण्या आणि उपचार याबद्दल मार्गदर्शन केले. रेटिनाच्या तपासण्या व निदान वेळेवर केल्यास आपण दृष्टी वाचू शकतो, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. मोतीबिंदूच्या आधी व नंतर रेटिना तपासणीचे महत्त्व त्यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत अडचण निर्माण होऊ नये म्हणून योग्य सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. डायबिटीसमध्ये नियमित रेटिना तपासणी व लवकर हस्तक्षेप उपचार पद्धतीचे महत्त्व समजावून सांगताना लेझरचा वापर केल्यास तसेच डोळ्यात इंजेक्शन दिल्यास पेशंटला नॉर्मल दिसू शकते. जास्त नंबरचा चष्मा असलेल्या लोकांना डोळ्याचा पडदा कसा आहे हे तपासून घेणे आवश्यक असते. मोतीबिंदूच्या क्लिष्ट किंवा रेटिना शस्त्रक्रिया निपुण डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी मागील 1.5 वर्षात 1000 सर्जरी क्रेस्ट आय क्लिनिक अहिल्यानगर येथे करून एक विक्रम केला आहे. भाषणानंतर डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी महिलांच्या प्रश्नांचे निरसन केले. क्लबच्या अध्यक्षा निलिमा औटी यांनी रेटिना तज्ज्ञ डॉक्टर क्षितिज तांबोळी यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी सौ सुनीता देव, सौ मीनाक्षी पाठक यांनी परिश्रम घेतले. सभासद महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर क्षितिज तांबोळी यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. मेधा वाळिंबे, निलिमा औटी यांनी प्रार्थना म्हटली. तसेच फुलांचे डेकोरेशन व रांगोळीचे डेकोरेशन सुनीता देव व मीरा पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता मेधा वाळिंबे, नेहा तांबोळी, हेमा मिसळ इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या बातमीचा आढावा अहिल्यानगरच्या जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर विद्या होळेहुंडर यांनी घेतला आहे.